नमस्कार, ट्रेंडी व्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तर बनवलेले आहे भरलेले गिलके। त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे, भाजलेले शेंगदाणे घेतले आहे। वाटीभर शेंगदाणे इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर। त्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट, हळद, धने पावडर आणि जिरं घेतलेले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। बारीक केलेले हे मिश्रण आहे ते आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकतो। आता गिलक्याचे काप करायचे आहे, तर इथे मी आजूबाजूचे जे देठ आहे ते काढून घेतले आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार कापून घेतलेले आहे। अगदी जास्त लहान किंवा जास्त मोठे कापायचे नाही। गिलक्यांना आतून मीठ लावायचं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल। तर इथे मी मीठ लावून घेतलेलं आहे। अगदी थोडंसंच मीठ लावायचं आहे, कारण की आपण जेव्हा शेंगदाण्याचं कूट तयार करत होतो त्यावेळी सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे, तर त्यानुसार मीठ लावायचं आहे। आणि त्यामध्ये या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। याने आपली जी भाजी आहे ती खूप चविष्ट होते। आता गिलक्यांमध्ये हे जे मिश्रण आहे ते भरायचं आहे। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की जे मिश्रण आहे ते छानपैकी असं भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं अंगठ्याने किंवा बोटाने दाबून भरायचं आहे, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते बाहेर निघणार नाही। तर अशा प्रकारे मी सगळं करून घेतलेलं आहे। आता एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यामध्ये हे गिलके ठेवायचे आहे। एक एक करून सगळे गिलके इथे शिजवायला ठेवायचे आहेत। 5 मिनिटं झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर जे उरलेलं सारण आहे ते टाकायचं आहे। हे मिश्रण टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाण्याचं प्रमाण जास्त नको, इथे मी अर्धा ग्लासपेक्षा सुद्धा कमी पाण्याचा वापर केला आहे आणि वाफेमध्येच ती भाजी खूप छान शिजून जाते। तर इथे झाकण लावून पुन्हा 7-8 मिनिटांसाठी ठेवायचं आहे, जेणेकरून भाजी पूर्णपणे शिजून जाईल। बाकीचे गिलके शिजले नाहीत म्हणून त्यांना थोडंसं साईड चेंज करून घेते आहे, जेणेकरून ते पूर्णपणे शिजून जातील। भाजी मस्तपैकी अशी शिजून गेलेली आहे। तुम्ही बघू शकता की तेल सुद्धा खूप छान आलेलं आहे। तर आता ही भाजी मी एका बाउलमध्ये सर्व करून घेते। तुम्हाला आजचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू।